कराड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी। साताऱ्याच्या काश्मीर परिसरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली। मुंबईत उष्ण आणि दमट तर ठाणे पालघरमध्ये कोरड्या वातावरणाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, उकाडा आणखी वाढणार। मुंबईत 29 मार्च पासून तापमान 36 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता। सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान थंड, मात्र वाऱ्यांची दिशा बदलल्यानंतर तापमान वाढीचा अंदाज। मराठवाड्यात 24 तासात 2 ते 3 शेतकरी जीवन संपवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर। गेल्या 60 दिवसात तब्बल 161 शेतकरी आत्महत्या। 161 पैकी 30 शेतकरी कुटुंबीय मदतीसाठी पात्र। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद राहणार। बाजार समितीचे आर्थिक काम सुरू असल्यामुळे एप्रिलला बाजार समिती सुरू होणार। शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी न आणण्याचं आवाहन। धुळ्याच्या शिरपूरमधील पीक संरक्षण सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल विजयी। फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उडवत विजयाचा जल्लोष। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची विक्रीसाठी दाखल। मिरच्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। 150 ते 350 रुपये प्रति किलो दरानं मिरच्यांची विक्री सुरू। जळगावातील गावांमध्ये 219 ठिकाणी पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू। धुळ्यातील अनकवाडी गावात पाणी टंचाई। नागरिकांना पाणी टंचाईचा सामना। जामफळ धरणातून पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। नंदुरबारमधील शासकीय कार्यालयांनी वीज बिल भरलं नाही तर वीज पुरवठा खंडित होणार। शासकीय कार्यालयांवर 2,17 लाखाची थकबाकी। 31 मार्च पर्यंत वीज बिल भरण्याचं आवाहन। आदिती तटकर यांच्या जिल्ह्यात 15,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, तर रायगड जिल्ह्यातील 61 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले। कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अर्ज अपात्र। जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती। पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती। कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश। भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित केलं। आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षवेधी प्रश्नावर कारवाई। तहसीलदार लांजेवारांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार। पीओपी बंदी विरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका। पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाही, याचिकाकर्त्यांना हायकोर्टाचा सवाल। तर हायकोर्टाकडून सुनावणी 23 एप्रिलपर्यंत तहकूब। जळगावच्या म्हसवे गावातील घरकुल यादीत अनियमितता आणि फेरफार। घरकुल यादींच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचं पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन। चौकशी न झाल्यास 28 मार्चला जनआक्रोश मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा। वर्सोवामधील डी मार्टमध्ये कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषेवरून वाद। मराठी बोलणार नाही डी-मार्ट कर्मचाऱ्याची ग्राहकावर अरेरावी। मनसेच्या संदेश देसाईंनी डी-मार्ट कर्मचाऱ्याला धडा शिकवला। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार। चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना असतानाही पूजा गैरहजर। विभागीय आयुक्तालयात चौकशीवेळी पूजाच्या वडिलांची उपस्थिती। कोळीवाडा आणि गावठाणांना झोपडपट्टी म्हणून घोषित करू नका। मुंबईतील सर्व गावठाणं आणि कोळीवाड्यांचे मॅपिंग करा। संसदेत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी। नवी मुंबई पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचं 3 दिवसांचं शिबिर। सचिन तेंडुलकरांकडून विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षण। 1100हून अधिक विद्यार्थ्यांचा क्रिकेट खेळण्याचा सराव घेतला जातो। सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरजवळ संभाजी ब्रिगेडकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला। नाशिकच्या आडगाव चोथावमध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पाणी नाही। संतप्त ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवकाला तब्बल 2 तास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडलं। पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा। फुरसुंगीत अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित। लवकर तोडगा काढू, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासन। तर तोडगा न निघाल्यास महिलांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। नवी मुंबईत सिडको विरोधात मनसे आक्रमक। मानवी साखळी करत आंदोलन। सिडकोनं घरांच्या किमती कमी कराव्या, मनसेची मागणी। सिडकोकडून सर्वसामान्यांची फसवणूक, मनसेसह नागरिकांचा आरोप। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपुरात आंदोलन। शिक्षकाकडून विद्यार्थिनींकडे पाहताना अश्लील कृत्य। विद्यार्थिनीचा आरोप, प्राध्यापकावर कारवाई करा। संतप्त अभाविपची मागणी। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील जवान शहीद। भारत पाकिस्तान सीमेवरील गोळीबारात रामदास बढे यांना वीरमरण। रामदास बढेंवर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार।
सिंधुदुर्गच्या अणाव पणदूरमध्ये रानगव्यांचा उच्छाद. वन विभागाकडून रेस्क्यू पथक तैनात. रेस्क्यू पथक रानगव्यांना हुसकावून लावण्याचं काम करणार.